एक विषय वास्तव असा आहे की प्रशासनाकडे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये खासगी बोरवेल किती आहे याची कुठलीच संख्या नाही आणि कुठलाही जबाबदारी घेत नाही. पाठी असलं पाहिजे जलदाची आणि नियमावली त्या गोष्टी आहेत. आणि दुसरा विषय असा की आता सगळीकडे आरोचं पाणी पिण्याचं एक फॅशन झालेली आहे आणि प्रायव्हेट खासगी आरो प्लांटचे जे सेंटर आहेत शहरामध्ये शेकडोच्या संख्येने आहे, तसेच ग्रामीण भागात पण आहे. पण या आरो प्लांटचं जे काही प्रमाणीकरण असतं किंवा त्याची परवानगी आहे ज्या असतात त्याला 2-4 भाग दिलेत आहे. कुठल्याही विभागाकडे याची नोंद नाही, स्थानिक प्रशासनाकडे तो विषय नाही. तर हा एक म्हणजे हा गंभीर विषय आहे आणि पाण्याच्या अनुषंगाने दूषित पाण्याची काही गणना करतात खाली चळवळीची आपण जर क्लोराईड म्हणतो किंवा नायट्रेट म्हणतो असे काही हे आढळले होते पाठीमागे 2016च्या सालचा विषय आहे. त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांना हरित लवादाने अटक वॉरंटची इश्यू केलं होतं. त्यानंतर याच्यामध्ये काही सुधारणा झाली. पाण्यामध्ये दूषित पाणी आहे आणि हे आरो प्लांट असतील किंवा बोरवेल असतील त्याचं कुठलाही प्रशासन कुठलाही नियंत्रण नाही. याकडे आपण कसं बघणार? थोडासा मला डेटा काढावा लागेल आणि जे तुमचं म्हणणं आहे ना ते मी थोडंसं सविस्तर बघते आणि मगच मी बोलू शकते याच्यावरती. पण यावर्षी आपण एक नवीन उपक्रम करतोय जे मी अगोदर पण एकदा सांगितलं होतं की आपण जे काही हँडपंप्स आहे ना हँडपंप पासून जे काही पाणी भेटतात त्याचे लोक डायरेक्टली वापर करतात आणि बरेच ठिकाणी असं दिसते की डायरिया इतर प्रकरण घडतात, म्हणजे पाणी अस्वच्छ असल्यामुळे असे प्रकरण घडतात. तर एक नाविन्यपूर्ण आपण उपक्रम असा केलाय की त्याच्यावरती एक मशीन लावणार, हँडपंपचे पासून जे पाणी येतात तिथे एक मशीन लावणार, मग त्याच्यातून ते फिल्टर होऊनच येणार डायरेक्टली. तर तिथे आरोची काही गरज पडणार नाही आणि डायरेक्टली जे काही लोक ग्रामस्थ जे हँडपंपचा वापर करतात त्यांना स्वच्छ पाणी भेटणार. कॉलायचे जे काही इन्सिडेंट्स असतात ते सगळं कंट्रोल होऊन जाणार. तर असे 300 ठिकाणी आपण करण्याचा एक हे केलंय. त्याची सुरुवात पण झालेली आहे आणि ते एकदा झाल्यानंतर एक मॉडेल म्हणून उभा राहणार. कारण जे खाजगी गोष्टी आहे ना, प्रायव्हेट जे आहे त्याच्यावरती प्रत्येक गोष्टीवरती प्रशासनाचे नसतात की असं करा तसं करा, परंतु जे काही गव्हर्नमेंटचे जे प्रॉपर्टीज आहेत तिचे जे काही बोरवेल आरो प्लांट वगैरे जे आहे किंवा तुमचे जे पॉईंट आहे ते आम्ही बघतो, म्हणजे इट इज वेल टेकन, वी विल सी इट. थँक्यू.